कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकार यांचा परस्पर काय संबंध आहे? त्याचबरोबर कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट ब्लॉकेज होऊ शकतं का? अगर कोलेस्ट्रॉल आपण पिघळलं तर ब्लॉकेज कमी होण्याचे चान्सेस असतात आणि ब्लॉकेज तयार होत नाही. नंतर हळूहळू कोलेस्ट्रॉल ब्लड मधनं आर्टरीच्या वॉल मध्ये जाते आणि आर्टरीच्या वॉल मध्ये ब्लॉकेज तयार करते. जसं ब्लॉकेज तयार झालं पेशंटला त्रास होणं चालू होतो, मला त्रास होणं चालू होतो. जनरली ब्लॉकेज 70% वर आलं तर चालताना दम लागते, कधी कधी चालताना छातीत दाटल्यासारखं वाटते. त्यावेळी आपल्याला नियमित माहीत पडलं तर सिम्पटम लवकर डिटेक्ट करता येते आणि पेशंटला लवकर ट्रीटमेंट करता येते. कधी कधी यंग एज मध्ये असं असतं की अचानक 10% ब्लॉक असेल तर फुटून जाते, रप्चर होऊन जाते. रप्चर झालं की अचानक नळी पूर्ण बंद होऊन जाते. नळी पूर्ण बंद झाली की त्याला मेजर अटॅक येतो आणि पेशंट कधी कधी कोलॅप्स होऊन जातो. अशा वेळेस कोलेस्ट्रॉलच्या व्यतिरिक्त रक्तपातळ करण्याच्या गोळ्या पण घेणं गरजेचं असतात. कोलेस्ट्रॉल बेसिकली ब्लॉकेज तयार करते आणि हळूहळू कोलेस्ट्रॉल डिपॉझिट वाढत जाते. हळूहळू डिपॉझिट वाढत गेलं तर मग ब्लॉकेज वाढत जातात आणि मग हृदयाच्या नळीमध्ये ब्लॉकेज तयार झाले की सिम्पटम चालू होतं.